महाविकास आघाडीच्या बैठकीतील जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची अपडेट आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली का असे सवाल सुद्धा आता उपस्थित होत आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरेंकडून मुंबईमध्ये 20 जागांची मागणी होती असंही कळतंय। तर नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगरच्या जागेवर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी दावा केल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आपल्याला माहित होतं महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची चर्चा सुद्धा झालेली आहे अशी शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर आता ठाकरेंकडून मुंबईमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। 20 जागांची मागणी आता ठाकरेंकडून होतीये आणि नवाब मलिकांचं जे अणुशक्तीनगर आहे त्या अणुशक्तीनगरच्या जागेवर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी दावा केलाय। त्यामुळे आता पुढे काय निर्णय होतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आज महत्त्वाची बैठक झाली आणि त्यामध्ये ही सगळी चर्चा झाल्याची माहिती। 36 जागा आहेत आणि 36 पैकी 20 जागांची ठाकरेंची मागणी आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरेंकडून मुंबईमध्ये 20 जागांची मागणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा 7 जागा या मागितल्या जातात आणि त्यामुळे अणुशक्तीनगरच्या जागेवर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचा दावा सुद्धा आहे। त्यामुळे आता काय ठरतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।